नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल करंजी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंज्यांची रेसिपी पाहणार आहोत। एकदम सिंपल आणि साधी सोपी अशी रेसिपी, कमी वेळामध्ये आपण करंजा तयार करू शकतो। चला तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर करंजा बनवण्यासाठी सर्वात आधी घेतलेला आहे मी खोबरा, पिठी साखर, इलायची कूट आणि रवा। हे 4 साहित्यांपासून आपण सारण तयार करून घेणार आहोत। तर चला आता आपण सारण बनवायला स्टार्ट करूया। सर्वात आधी मी इथे खोबरा भाजून घेतलेला आहे। या खोबऱ्याला व्यवस्थितपणे सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता इथे हलकासा सोनेरी कलर आलेला आहे। आता या खोबऱ्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आता आपण एक माप तेल ॲड करूया। तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा ॲड करू शकता। छान कडक झाल्यानंतर त्यामध्ये रवा भाजून घेऊया। या रव्याला सुद्धा छानसा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। पाहू शकता इथे रव्याचा कलर हा चेंज झालेला आहे, हलकासा सोनेरी कलर आलेला आहे। आता हा रवा सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता इथे मी घेतलेला आहे मैदा। या मैद्यामध्ये छानसं तेल कडक गरम करून ॲड करायचे। तेल टाकल्यानंतर व्यवस्थितपणे हा मैदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता हे तेल मैदा पूर्णपणे एकदम असा एकजीव झाला पाहिजे। हे तेल पूर्ण मैद्याला लागलं पाहिजे, असं छान मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पिठी साखर ॲड करायचे। आपल्या चवीनुसार पिठी साखर ॲड करायचे, पण पिठी साखर हे थोडं कमीच ॲड करायचे, कारण करंजीमध्ये घालण्यासाठी जे सारण तयार करणार आहोत त्यामध्ये सुद्धा पिठी साखर ॲड करावं लागतं। त्यामुळे इथे पिठी साखर हे थोडं कमीच ॲड करायचे। या मैद्यामध्ये आपण थोडासा रवा सुद्धा ॲड करायचे। रवा आणि गरम तेलामुळे आपल्या करंजी ही एकदम व्यवस्थित अशी खुसखुशीत, एकदम कुरुम अशी तयार होत असते। आता एवढे साहित्य टाकल्यानंतर छानसं हे पीठ मळून घ्यायचे। आता आपण एकदम असं स्मूथली पीठ मळून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी पाण्याने पीठ मळून घेतलेलं आहे। पाण्याऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता। आता हे पीठ मळून झालेल्याला मिनिटासाठी रेस्ट ठेवू। पीठ आता आपण इकडे सारण तयार करूया। आपण आधी खोबरा आणि रवा भाजून घेतले होतं, त्यामध्ये थोडंसं पिठी साखर ॲड करायचे। आपल्या चवीनुसार पिठी साखर ॲड करायचे। जास्त गोड खाऊ आवडत असेल तुम्हाला तर जास्त पिठी साखर ॲड करा। आता इथे मी ॲड केली आहे इलायची कूट। बस हे सगळं टाकल्यानंतर आपण हे सारण एकमेक करून घेऊ, एकदम मिक्स करून घेऊयात। पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छानसं मिक्स करून घ्या। जवळपास 5 ते 6 मिनिट सारणला हाताने अशी मिक्स करत राहा। आता इकडे पीठ आपलं 10 मिनिट झालेले आहेत। असा लांब हुंडा तयार करून घेऊयात। लांब हुंडा तयार झाल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊयात, जेणेकरून आपली करंजी एकसारखी तयार होईल। आता छोटीशी पोळी लाटून घेऊयात। आपला करंजी तयार करण्यासाठीचा जो साचा असतो त्याच्या आकारानुसार पोळी ही लाटायची आहे छोटीशी। जास्त मोठा साचा असेल तर मोठी पोळी लाटावी लागेल। पाहू शकता अशा प्रकारे पोळी जास्त जाड नसायला पाहिजे, एकदम पातळ अशी पोळी लाटायची
आणि अशी साच्यावरती ठेवून त्यामध्ये सारण ॲड करायचे। इथे माझा साचा थोडा छोटा असल्यामुळे मी इथे 1.5 चम्मच सारण ॲड केलेले। तुमचा साचा मोठा असेल तर 2-2.5 चम्मच तुम्ही सारण ॲड करू शकता। अशा प्रकारे आपला एक करंजी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे दुसरी करंजी सुद्धा आपण तयार करूया। सर्वात आधी इथे मी छोटीशी पोळी लाटून घेतली। त्या पोळीला छानसं साच्यावरती ठेवून घ्यायचे आणि त्यामध्ये सारण ॲड करायचे। आपला दुसरा करंजा सुद्धा हा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण सर्व करंजा हे तयार करून घेऊ। आधी असं साच्यामध्ये तयार करून घ्यायचे आणि त्यानंतरच हा करंजी तळायला सुरुवात करायची आहे। पाहू शकता किती छान करंजी तयार झाली आहे। आता आपण एकदम कडक असं तेल गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये करंजी तळायला सोडायची। तर अशा प्रकारे आपण दिवाळी स्पेशल करंजा हा तयार केलेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व करंजा हा तयार करून घेऊयात। पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व करंजी मी तळून घेतलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा व्हिडिओ हा लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।